नमस्कार मित्रांनो. आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राची यशोगाथा. या भागामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं पूर्ण आयुष्य कसं होतं आणि त्यांनी केलेल्या आपल्या कर्तृत्वाचं अभिवादन करण्यासाठी आज आपण आपल्या मायबोली भाषेतून मराठी भाषेतून यांचे संपूर्ण जीवन परिचय करून घेणार आहोत. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे कसं संघर्ष त्यांनी आयुष्यात केलं होतं याची संपूर्ण कथा आपण महाराष्ट्राची यशोगाथा या भागामध्ये प्रथमच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारे कर्तृत्व केलं, कशा प्रकारे संघर्ष केलं आणि त्यांनी दिलेला जो संदेश आहे आणि त्यातून झालेला देशाला जो झालेला अभिमान आणि त्यांचं असलेलं सर्व कर्तृत्व याचा संपूर्ण अभ्यास आपण महाराष्ट्राची यशोगाथा या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून सुरुवात करणार आहोत. आज 14 एप्रिल म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. या जन्मदिवसापासूनच म्हणजेच आजच्या भागामध्ये आपण 2 भाग पाहणार आहोत, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म होण्यापूर्वीची अवस्था काय समाजामध्ये होती आणि त्यानंतर त्यांचा जन्म झाल्याच्या नंतर त्यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत काय अवस्था समाजामध्ये होती आणि त्यांच्या वडिलांनी कशा प्रकारे त्यांना शिक्षणासाठी केलेले अथम परिश्रम याच्या संदर्भात आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचे घराणे म्हणजे आपण समजू तर हे महार जातीमध्ये गणले गेले होते. महार जात ही हिंदू समाजातील सर्वात खालची म्हणजेच अस्पृश्य गणलेल्या जातीपैकी एक जात मानली जात होती. तर या अदृश्यनी ज्यांच्याजवळ जाऊ नये अशा अर्थी या समाजाला मानलं होतं. या समाजामध्ये अस्पृश्य समाजाची लोकसंख्या ही जवळजवळ त्यावेळी 6 कोटी या जवळ असावी इतकं सांगण्यात येत होतं. भारताच्या विविध भागामध्ये या अस्पृश्य समाजाला कोणी बहिष्कृत, अस्पृश्य, पर्या किंवा अतिशूद्र म्हणत, तर कोणी त्यांना अंतज्य, अवर्ण अथवा नामशूद्र म्हणून त्यांचा उल्लेख करत असे आपणाला भारताच्या सर्व भागामध्ये असे त्यांच्याबद्दल वापरलेले शब्द असे आपल्याला दिसण्यात येते. अस्पृश्यतेच्या भयंकर रूढीमुळे या समाजातील सर्व लोकांचे जीवन एकदम कलंकित केले गेले होते. म्हणजे सर्व हिंदूंना ज्याप्रमाणे कुत्रा, मांजर, गाय या पाळीव प्राण्यांना जो त्यांचा स्पर्शांचा विटाल वाटत नसे, परंतु या लोकांचा इतका विटाल वाटत असे. एवढंच नव्हे तर त्यांची सावलीचाही या समाजाला विटाल होत असे. त्यांची वाणी कानावर पडली तरीही त्यांना अशुभ वाटत असे. सार्वजनिक ठिकाणी पानपट्यावर त्यांना पाणी पिण्यासही प्रतिबंध असे. त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश नसे. तसेच देवळात देवदर्शन घेण्यावरही त्यांची बंदी असायची. अशा वस्तुस्थिती अशी होती की जातीभेदाच्या उच्च नीचता दर्शक शिडीच्या ज्या खालच्या पायऱ्यावर अपमानित जीवन जगणारे जर कोण असेल तर हे जीवन हे फक्त या समाजालाच मिळाले होते. त्या खालच्या जातीमध्येच त्याप्रकारे आपण अगर पाहिलं तर न्हावी आणि धोबी हे सुद्धा महार मांगांना विटाळ मानित असे. इतकी दुरावस्था या समाजाने या जातीच्या लोकांना करून ठेवली होती. याच्याबरोबरच सरकारी खात्यामध्ये असलेले चांगले नोकऱ्या, प्रतिष्ठित धंदे अथवा पोलीस खाते यामध्ये प्रवेश सहसा या लोकांना दिला जात नसे आणि तो नसलेच असे प्रकारचे होते. त्याच प्रकारे ह्यांना फक्त रस्ते झाडावे, संडास साफ करावे, जोडे शिवावे, मृत ढोरांची कातडी सोडावी आणि त्याच प्रकारे त्यांचा व्यवसाय करावा, बांबूच्या वस्तू तयार कराव्या, विकाव्या. या हलक्या दर्जाच्या अशा छोटी कामे या लोकांना आपली पोटाची खळगे भरण्यासाठी हा व्यवसाय करावा लागत असे. आणि त्यातल्या त्यात अगर कोणी सुदैवी लोक असे मानले गेलेच तर ते सवर्ण हिंदूंच्या शेतामध्ये अगदी कमी रोजगारावर काम मरमर करत असे आणि त्यांना दास म्हणून शेतावर काम करावं लागत असे. अशा प्रकारच्या जीवनक्रम त्यांना अशा प्रकारे जे करावे लागत होते, अशा नाना प्रकारच्या अलिखित पण अनुल्लेखनीय अशा आणखी अनेक निर्दयी बांधवांना करकचून आवडला गेलेला असे हा समाज मानला जाईल. तसं त्यांची राहणीमान अगर आपण पाहिली तर त्या राहणीमान त्यावेळी त्यांचा वेश कसा असावा, त्यांचा आहार विहार कोणता असावा, त्यांनी भांडी कोणत्या धातूची बाळगावीत, कोणत्या धातूची त्यांनी दागिने वापरावे, ह्या छोट्या गोष्टीवर सुद्धा मोठे निर्बंध त्या काळी लागले गेले होते.
तर त्यांचा जीवनमान गावाबाहेरील ओंगळ किंवा रोगट उकिरड्यावर त्यांच्या उघड्या बोगड्या खोपड्या कशाबशा त्यांच्या झोपड्या उभ्या असत. अंगभर त्यांना वस्त्रच नाही, पोटभर अन्नच नाही, त्यांना निवारासाठी जागाच नाही. अशा कंगाल स्थितीमध्ये या दीनदुबळ्या लोकांना आपले जीवन कसेबसे आपले जेमतेम कसेबसे राहावे लागत असे. लहान मुलांच्या बाबतीत तर म्हटलं तर त्यांना फडका हा त्यांना त्यांचं अंगवस्त्र म्हणूनच वापर केला जाईल. अंगावर पटकूर, डोक्यावर एक दोन वेटोळ्यांचे मुंडासे, हातात काठी, खांद्यावर कांबळेंनी कंबरेस लंगोटी असा पुरुषांचा वेश असे. असा त्यांचा जीवनक्रम भारतातील गतयुगांचे जणू स्मृतिचिन्हच मानले जात होते. थोडक्यात म्हणावे तर आपल्याला असं म्हणावं लागेल की धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक या सर्व त्यांना जो घातलेला बंधन होते, हे बंधन या समाजाचा विकास रोखला गेला होता. हिंदू समाजाचा तो घटक असूनही एकदम खालच्या दर्जाचा अस्पृश्य म्हणून जन्मास यायचं आणि उकिरड्यावर मरायचं अशा जीवनकंठ हा त्यांचा दिनक्रमच होता. अशा ह्या अनिष्ट रूढीचा नायनाट करण्यासाठी भारतातील अनेक थोर जे सुपुत्रांनी, आपल्या महापुरुषांनी यांनी हा महान प्रयत्न केला की अशा या जो अनिष्ट रूढी परंपरा आहे यांना नष्ट करण्याचा प्रयत्न राजकुलोपत्न, महान ज्ञानी अशा लोकांनी, गौतम बुद्ध तसेच रामानुजाचार्य आणि कर्नाटकामध्ये बसवेश्वर अशा कित्येक महान लोकांनी याचा अथक प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. त्याचबरोबर चक्रधर, रामानंद, कबीर, चैतन्य अशा महाभागांनी भक्ती क्षेत्रात एकात्मता प्रसारली. त्याचा मागोवा घेत एकनाथ, तुकाराम, रोहिदास, चोखामेळा साधू संतांनी अशा प्रकारच्या भक्ती आपल्या नादामध्ये या भक्तिपंथामध्ये समानतेचा उपदेश जरी केला तरी पण तो इतकं यशस्वीपणे झाला नाही. हा जेमतेम एखाद्या दुखण्यावर लावलेला औषध असेच होते, पण ते दुखणं का दुखतंय याच्यावर मुलासकट जो उपाय करण्यात योजणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म होणं हे तितकंच आवश्यक मानलं गेलं होतं. ब्रिटिश कालांचा जर विचार केला तर ब्रिटिश राजवटीच्या प्रारंभी राजा राममोहन रॉय यांनी समाजामध्ये जो बदल घडवून आणण्यासाठी धार्मिक बदल तिथे त्यांनी प्रारंभ केला आणि त्यांच्या कार्यांचा जातीव्यवस्थेत थोडा हितकार असा परिणाम आपल्याला बंगाल राज्यामध्ये झालेला दिसतो. अस्पृश्यतेच्या नायनाट करण्यासाठी आधुनिक भारतामध्ये सामाजिक समता समाजामध्ये सर्वत्र निर्माण झाली पाहिजे या ध्येयाने महान संदेश महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिला आणि त्यांनी दुर्जनाच्या आणि पुराणवतवाद्यांच्या निंदेला आणि छलाला इतकं तोंड दिलं की त्यांना झालेला त्रास त्यांनी या अस्पृश्य लोकांच्या हितासाठी खूप अथक प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. अस्पृश्य समाजातील लोकांना शिक्षणासाठी इतकं महत्त्व त्यांनी जाणलं होतं आणि त्यासाठी त्यांनी पुण्यामध्ये अस्पृश्य लोकांसाठी शिक्षणासाठी 1848 मध्ये प्रथमतः शाळा काढून त्याच्यामध्ये 2500 वर्षाच्या आयुष्यक्रमात ते अभूतपूर्व अशी क्रांतिकारी घटना घडून दाखवली. इतकेच नव्हे तर त्या शिक्षण देण्यासाठीच्या शाळेमध्ये शिक्षकच नव्हते, म्हणून कोणीही अस्पृश्य लोकांना शिक्षक म्हणून नेमणूकच करणं तयार होत नसे आणि नाही कोणीही शिक्षक म्हणून तिकडे रुजू होत असे. अशा परिस्थितीमध्ये महात्मा फुले यांनी आपल्या अशिक्षित पत्नीस सुशिक्षित करून तिला शिक्षिका बनवले आणि हे पवित्र कार्य करत असताना साधुशील माऊलीने अज्ञानी बांधवांकडून आणि इतकं भयंकर विटंबना सोसली आणि त्यांनी आपली यशस्वी प्रयत्न सुरू ठेवले. ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी दिलेलं महत्त्व इतकं होतं की त्यांनी समाजामध्ये इतकं यशस्वी होण्यासाठी आणि सामाजिक, धार्मिक, आर्थिक विषमता या नष्ट करण्यासाठी त्यांनी केलेले हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य भारतात अजोड आहे. महाराष्ट्रातील अस्पृश्य समाजाला आणखी ह्या अघोर अशा निद्रेतून जागं करण्यासाठी थोडीफार हालचाल मोठ्या प्रमाणात होण्यास सुरुवात झाली होती, जे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ह्या प्रयत्नातूनच दिसण्यात आपल्याला येते. पुढे समाजाचे पहिले पुढारी गोपाल बाबा वलंकर अस्पृश्यतेचा हा देवनिर्मित नसून हा समाजाला मनुष्याने निर्मित केलेला आहे असा त्यांनी संदेश दिला आणि असा आरंभ सुरुवातीलाच त्यांनी केलं होतं आणि ते महात्मा फुल्यांच्या चळवळीतले एक थोर नेते म्हणून उभे राहिले होते. ब्रिटिश राजवट जेव्हा भारतामध्ये सुरू झाली त्याच्यामध्ये
अशा अस्पृश्य लोकांना मिळणारं जी वागणूक आहे ह्याच्यामध्ये थोडंफार फरक आपल्याला दिसून येतो. अस्पृश्य वर्गाच्या स्थितीमध्ये शिक्षणाच्या दृष्टीने म्हणाल तर खूपच फरक पडला होता. सुरुवातीला नवीन राज्यकर्त्यांनी थोडे धोरण सावधगिरीचे पकडले. नंतर पेशवाई ब्राह्मणांच्या हाती राज्यकारभार होता. त्यांना असंतुष्ट ठेवायचे होते. त्यांना पाश्चिमात्य धर्तीवर जे घेणारे शिक्षण आहे ते राजकारणामध्ये गुंतवायचेच नव्हते. त्यांच्याकडून विरोध होईल अशी गोष्ट सहसा त्यांना करायचीच नव्हती. अशी त्यांनी दक्षताच घेतली होती. शिक्षण घेणे हे त्या काळी फक्त ब्राह्मण यांनीच घेतले पाहिजे आणि त्यांनीच समाजाला संबोधन केले पाहिजे. समाजातील जे ब्राह्मणच नाही त्यांनी शिक्षण घेतलेच नाही पाहिजे ही कल्पना त्या काळी अशी अदृढच होती. ब्राह्मणांची त्यांनी केलेले हे प्रयत्नच होते. म्हणजे विद्या संपादन करणे हे आपले कामच नव्हे असे ब्राह्मण नसणाऱ्या समाजाला त्यांनी असं ठळकपणे त्यांच्या मनामध्ये बिंबवलंच होतं. तो काळ असा होता की त्यावेळी सर्वच शिक्षण घेणारे आणि शाळा निरीक्षक हे ब्राह्मणच होते आणि ब्राह्मण असणारा हा त्यांचा जो दर्जा होता हा इतर लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवणं हा त्यांचा ध्येयच होतं. अस्पृश्यांच्या शिक्षणाचा प्रश्न अधिक बिकट झाला होता कारण त्यावेळी ब्राह्मण हे वर्चस्व इतकं गडद होतं की त्याच्यावर इतर लोकांनी हस्तक्षेप करणंही कठीण झालं होतं. पण अधूनमधून अस्पृश्य लोकांना सरकारी शाळेमध्ये प्रवेश देणं हे अधूनमधून ही विचारधारा अधूनमधून उभारती येत होती. पण ही पूर्ण तरी अशी मागणी पूर्ण होत नव्हती आणि इंग्रज अधिकारी आणि अव्यवहारी एतदेशीय समाजसुधारक हे याची आहे आणि ती निराधार आणि अनाठायी अशी चळवळ आहे असे हंटर समिती पुढे साक्ष देताना म. कुटे यांनी उद्गार काढले. कुटे हे त्या काळचे नावाजलेले पंडित, समाजसुधारक व रानडे यांचे परममित्र होते. ते अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी लक्ष देत नसे किंवा काहीसे ते तटस्थच होते. बहुधा ते त्यांच्या या निर्णयावर उदासीनच होते असे आपल्याला म्हणावं लागेल. याच दरम्यान असा एक प्रसंग घडला की 1856 साली एक असा प्रश्न उभारला की धारवाडच्या सरकारी शाळेमध्ये एका मुख्याध्यापकाने एका अस्पृश्य मुलाला शाळेमध्ये प्रवेश देण्यासाठी नाकारले आणि हे प्रकरण इतकं चिघळलं की ते प्रकरण मुंबईत सरकारकडे निर्णयासाठी पाठवण्यात आले आणि तिथूनच हे प्रकरण कलकत्त्यात महाराज्यपालांकडे गेलं. अशा परिस्थितीत अनुकूल निर्णय या समाजापुढे मिळाला आणि ह्या निर्णयामुळे 1857 साली पत्राद्वारे प्रांतातील सर्व शाळांना कळवण्यात आले की यापुढे जर सरकारी शाळेमध्ये सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही तर सरकारी सहाय्य मिळणे हे सर्व जातीच्या मुलांना प्रवेश दिला नसेल तर त्या शाळांना अपात्र ठरवण्यात येईल आणि त्यांना मिळणारे अनुदानही देणं सरकार बंद करेल. अशा प्रकारे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आंबेडकर पूर्व महाराष्ट्रामध्ये अशा अस्पृश्य लोकांच्या हिताचे काय करावे आणि ह्या दृष्टीने कशा घटना वरचढ दिसून येत होत्या. तसेच राजकीय प्रगतीच्या बाबतीत म्हणाल तर महाराष्ट्र हा मोठ्या दिमाखात झळकत होता. त्याचप्रकारे वासुदेव बळवंत फडके यांनी स्वातंत्र्यासाठी केलेलं संग्रामाचा लाटा महाराष्ट्रात दिसत होत्या. त्याच्या प्रकारेच जातीभेद, अस्पृश्यता, बालविवाह, प्रौढविवाह, विधवांचा पुनर्विवाह, स्त्री स्वातंत्र्य अशा अनेक प्रश्नांचा वैचारिक संघर्ष महाराष्ट्राने पाहिलेला आहे. समाजाच्या सुधारणा कशा कराव्या की राजकीय पक्ष यांच्यामध्ये अशा प्रकारचे मतभेद होते. कारण की सामाजिक सुधारणा कराव्या की राजकीय पक्ष हे अति महत्त्व द्यावं ह्या प्रश्नावर इतकं तडजोड करणं मुश्किलीचीच झाली होती. अशा प्रकारे आपण पाहिलं की बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म होण्या अगोदर महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती त्यावेळी होती आणि एकंदर म्हणाल तर वैचारिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पूर्णपणे वरचढ अशी पूर्ण त्याची पकड ब्राह्मण या समाजावरच होती. त्याप्रकारे इंग्रज हे मतभेद करणं टाळत होते आणि त्या प्रकारे यांनी मध्यस्थी करणं ही अशा वरचढ असलेल्या ब्राह्मण समाजाला विरोध करणं तितकं त्यांची पकड मजबूत नव्हती. अशी परिस्थिती बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म होण्यापूर्वीची महाराष्ट्र पाहत होता. बाबासाहेबांचं बालपण आणि शिक्षण याच्या बाबतीत आपण जर आणखी निरीक्षण केलं तर आपल्याला हे कळतं की बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड यापासून काही अंतरावर असलेलं आंबडवे नावाचे एक गाव होते आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं घराण्याचं मूळ गाव हे ते होतं. मूळ नाव हे सकपाळ होतं.
बरेचदा आपल्याला असं काही ठिकाणी प्रश्न पडतो की महाराष्ट्र हे नाव कसं आलं. तर असे बरेच मतभेद आहे. तर महार हेच महाराष्ट्राचे मूळचे रहिवासी असून त्यांच्याच नावावरून महाराष्ट्र हे महाराष्ट्र नाव मिळालं असं काही लोकांचा समज आहे. तर असे इतिहास संशोधक यांचं म्हणणं आहे. तर महार म्हणजे एक मोठा शत्रू असाही युक्तिवाद काही शब्दशः काही जण करताना आपल्याला दिसतात. महार समाजाचा उल्लेख इतकं मोठं होईल की ईस्ट इंडिया कंपनीचा बॉम्बे आर्मी या काळात सेना विभागासाठी कंपनी सरकारने महारांची पथके उभारली होती. त्या काळी बिहारमधून दस्यू आणि मद्रास प्रांतातील पर्या या अस्पृश्य समाजाला ही लष्करी पथके कंपनी सरकारने दिली होती. त्याच प्रकारे या महार समाजाला बॉम्बे आर्मी हे नाव देण्यात आलं होतं, जो सेना विभागासाठी आपल्याला पाहण्यास मिळतो. बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजोबांचं आपल्याला जर माहिती मिळाली तर आपल्याला तसं माहीत पडतं की त्यांच्या आजोबांचं नाव मालोजी सकपाळ होतं. ते एक सेवानिवृत्त लष्करी शिपाई म्हणून कार्यरत होते त्यांच्या काळामध्ये. तर त्यांना त्यांच्या मुलांपैकी मीराबाई नावाची एक मुलगी होती, रामजी नावाचा मुलगा होता. या दोघांची काय ती माहिती आपल्याला मिळते. सैनिकांना लष्करी छावणीतील शाळांतील सक्तीचे शिक्षण देणं हे ईस्ट इंडिया कंपनी सरकारनं अशी व्यवस्था करून ठेवली होती की त्यांना जेमतेम छोटे आणि मोठे अशा गोष्टींमध्ये लक्ष देण्यास प्रकारेच त्यांना त्यांना प्राथमिक शिक्षण देणं हे सक्तीचंच केलं होतं. तसेच लष्करी शिपायांच्या मुलांसाठी दिवसाच्या शाळा असत, तर त्यावेळी प्रौढ त्यांच्या नातलग यांना रात्रीच्या शाळा असत. अशा प्रकारचे शिक्षण रामजी सकपाळ यांना मिळाले होते. बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी सकपाळ ज्या पथकात सैनिक होते त्या पथकामध्ये सुभेदार मेजर धर्मा मुरबाडकर यांची बदली झाली होती. आणि मुरबाडकर हे महार कुटुंब म्हणजेच ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाडचेच मूळचे होते. आणि मुरबाडकरांचे कुळनाव हे पंडित असे होते. त्या कुटुंबामध्ये 7 बंधू, त्यांचे जे बंधू होते ते सैन्यात सुभेदार मेजर म्हणून कार्यरत होते. सकपाळांच्या पथकामध्ये जेव्हा सुभेदार मेजर म्हणून मुरबाडकर आले तर त्यांची जवळीक आणखी वाढली आणि दोघेही कोकणातले म्हटलं म्हणून त्यांचं आणखी संबंध हे दृढ झाले होते. त्याचबरोबर त्यांना एक कन्या होती. त्या कन्येचं म्हणजेच भीमाबाई यांच्याशी लग्न रामजी सकपाळ यांचा विवाह घडून आला होता. तसं म्हटलं तर धर्माजी जी मुरबाडकर होते त्यांचं कुटुंब हे समृद्ध होतं आणि त्याच्या तुलनेने रामजी सकपाळ यांचं कुटुंब हे इतकं श्रीमंत नसल्यामुळे किंवा दयनीय अवस्थामध्ये असल्यामुळे त्यांना गरिबी हे चटके जाणवत होते. परंतु मुरबाडकरांनी हा विचार न करता सुभेदार रामजी सकपाळ यांची कार्यनिष्ठा पाहून त्यांची कन्या जी भीमाबाई यांच्याशी लग्न लावून देणं हे त्यांनी ठरवलंच होतं. हा लग्न सोहळा 1865 साली मुंबई येथील झाला असेल आणि त्यावेळी रामजी सकपाळ यांचं वय जवळजवळ 20-21 या दरम्यान असे किंवा भीमाबाईंचं वय हे 13-14 वर्षाचं असावं. रामजी सकपाळ यांच्या कर्तव्य दक्षता याची पारख करूनच लष्करी अधिकारी यांना त्यांचा अभिमान वाटे. रामजी सकपाळ यांची शिफारस करून अधिकाऱ्यांनी त्यांना पुण्यातील पंतोजी शाळेमध्ये त्यांना प्रवेश मिळवून दिला आणि तिथे शिक्षकाच्या व्यवसायाचे शिक्षण घेत असतानाच जे काही वेतन त्यांना मिळेल तो भाग थोडाफार रामजी सकपाळ हे आपल्या मुंबईस आपल्या पत्नीस पाठवत असे. पुण्यातील पंतोजी शाळेमध्ये परीक्षा उत्तीर्ण होऊन रामजी सकपाळ हे शिक्षक झाले आणि पुढे जाऊन ते त्या लष्करी छावणीतील शाळेचे मुख्य शिक्षक ही झालेले आपल्याला दिसून येते. मुख्याध्यापकांचे काम त्यांनी जवळजवळ 14 वर्ष पार पाडली. त्यांच्या या सेवेची चीज म्हणून शेवटी त्यांना सुभेदार मेजर पदापर्यंत बढती मिळालेलीही दिसून येते. अशा या त्यांच्या प्रवासामध्ये त्यांना हे नक्कीच कळून आले होते की व्यावसायिक स्वातंत्र्य अगर महार समाजाला मिळालं तर महार समाजातील एक माणूससुद्धा अध्यापक होऊ शकतो याच्यावर त्यांची पूर्णपणे निष्ठा आता तयार झाली होती आणि स्वतःच्या कर्तबगारीने हे त्यांनी सिद्धच केलं होतं. रामजी सकपाळ आणि भीमाबाई यांच्याबद्दल आपण जर जाणलं तर आपल्याला कळतं की 1890 म्हणजे 1891 हा बाबासाहेब आंबेडकर यांचा
जन्मवर्ष आहे. तर 1890पर्यंत सुभेदारांना 13 अपत्य झाली होती. त्यापैकी बालाराम, गंगा, रमाबाई, आनंदराव, मंजुळा, तुळसा ही मुले जगली. बाकीची लहानपणीच ती दगावली असेल. त्याचप्रकारे मुलींची लग्नसुद्धा त्यांनी लष्करी पेशांच्या गृहस्थांशीच लावली होती. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव बालाराम हे सुद्धा कामधंदाच करत होते. रामजी सकपाळ यांची निरनिराळ्या लष्करी छावण्यांमध्ये नेहमीच बदली होत असे. ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म होणार होता त्यावेळी ते मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी या गावी लष्करी छावणीमध्ये त्यांची शाळेत त्यांचं आसन स्थिरावलं असं म्हणता येईल. येथे वास्तव्यात एक मोठी अस्मरणीय अशी घटना आपल्याला दिसते की या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला आणि तो दिवस उजाडला जेव्हा 1891 मध्ये 14 एप्रिलला महू मध्य प्रदेशमधील या ठिकाणी भीमाबाईंना पुत्ररत्न झालं आणि त्यांचं नाव भीम असं ठेवण्यात आलं होतं. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आईवडिलांचे 14वे पुत्र होते. बाबासाहेबांचं नाव जरी भीम असलं तरी त्यांना घरी भिवा म्हणूनच संबोधलं जायचं. बाबासाहेब आंबेडकर हे 2.5-3 वर्षाचे असतानाच म्हणजेच त्यांचे वडील हे सेवानिवृत्त झाले होते आणि थोडा काळ ते महू या ठिकाणी राहिल्यानंतर रामजी सुभेदार यांनी आपलं कुटुंब दापोली येथील काप गावामध्ये हलवलं. तसेच तेथील मराठी भाषेमध्ये त्यांचे शिक्षण घेणारा बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा भाऊ आनंदराव याचे शिक्षण चालू होतं आणि त्याचबरोबर आता बाबासाहेब आंबेडकर यांचंही शिक्षण मराठीमध्ये तिथे सुरू झालं होतं. दापोलीतील काप या गावामध्येच आपलं पुढील आयुष्य जावं असं रामजी सुभेदार यांचं खूप इच्छा होती, परंतु तसा योगायोगच नव्हता. एक तर त्यांना निवृत्ती वेतन हे 50 रुपये मिळत होते आणि त्यात त्यांचं संसाराचं गाडं चालवणं खूपच अवघड झालं होतं. त्यानंतर पुढे ते मुंबईला येऊन राहिले. नंतर मुंबईनंतर ते सातारा येथे सरकारी सार्वजनिक कामाच्या विभागामध्ये कोठावळा म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि तेथे ते त्या कुटुंबासह राहू लागले. सातारामध्ये त्यांचं कुटुंब राहत असताना बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 6 वर्षाचे होते त्यावेळी त्यांच्या आईचं तेव्हा निधन झालं होतं. भीमाबाईंना घशाचा विकार झाला होता आणि त्याच्यातच त्यांचं निधन झालं होतं. रामजींना हे दुःख पचवणं खूपच अवघड जात होतं आणि त्यांच्यासमोर हे झालेलं इतकं मोठं दुःखाचं डोंगर पार करणं हे त्यांच्यासाठी खूप जिव्हारी झालं होतं. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं सोबत 30 वर्षाचा हा अनुभव आणि त्यांनी सोबत त्यांची राहिली होती. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातेच्या निधनानंतर त्यांची पूर्णपणे सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या आत्या मीराबाई यांच्याकडेच आली होती. मीराबाई त्यांच्या पतीशी त्यांचं पटलं नसल्यामुळे आणि त्यामुळे ते माहेरीच राहत होते आणि सुभेदारांना ते वडील बहीणच होते. त्यामुळे मातृहीन असलेले बाबासाहेब आंबेडकर अतिशय प्रेमानं त्यांचं संगोपन करण्याची जबाबदारी मीराबाई यांच्याकडेच आली होती आणि ते त्यांचेच लाडके असे होते. रामजी सकपाळ यांच्या पत्नीचं निधन झाल्यामुळे त्यांच्या मुलांचं खूप अवस्था बिकट झाली होती. त्यामुळे या घरगुती घटनेमुळे विशेषतः ते खूपच बेचैन झाले होते. पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न न करता आपल्या मुलांना सावत्रपणाच्या छळापासून दूर ठेवावं हेच त्यांचा मानस होता. पण मुलांची आबाळ होते हे पाहून त्यांनी शेवटी जिजाबाई नावाच्या विधवेशी पुनर्विवाह केला आणि ते शिरकावळे नावाच्या सेवानिवृत्त जमादारांची बहीणच होती. बाबासाहेब आंबेडकर जसजसे मोठे होत होते तसेच त्यांना अस्पृश्यता म्हणजेच काय याची जाणीव बालपणापासूनच दिसत होती आणि ते त्याचा अनुभव घेतच होते. हा अनुभव त्यांना सुरुवातीला बाजारामध्ये दुकानात आपली आई दुरूनच कापड टाकताना तिला दिसत होते आणि तिला ते कापड निवडावं लागत असे. ते शाळेय जीवनामध्ये छोट्या भीमाला अस्पृश्यतेचा कलंकाची तीव्र जाणीव होत होती की त्यापासून दूर ब्राह्मणांची मुलं कसं दूर राहत होते आणि त्यांना जवळ न घेता त्यांची विटंबना होऊ नये हे कसं वागत होते याची पूर्णपणे अनुभव बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणामध्येच त्यांना मिळतच होता. त्याचप्रकारे बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्याला हीनदीन दर्जाची आणि केविलवाण्या जिण्याची ही जाणीव त्यावेळीच त्यांना प्रथमच लहानपणामध्येच झाली होती. याचा अनुभव ते घेताना ते म्हणतात की शाळेत जीवनामध्ये त्यांना वेगळे का बसवतात आणि त्यांना घरातून बसण्यासाठी गोंडपाटच का शाळेमध्ये घेऊन जावे लागत असे याचा अनुभव त्यांना
इतरांच्या बाबतीत दिसत नव्हता, परंतु त्यांच्या समाजातील लोकांना हा अनुभव नक्कीच येत होता. तर शिक्षकसुद्धा त्यांच्या पुस्तकांना हात लावत नसे आणि दुरूनच राहत असे. विटाळाच्या भीतीने प्रश्नसुद्धा विचारण्याचे त्यांना मुभा नसे आणि या गोष्टीचा भीमाला अत्यंत उलगडा झाला होता. कारण की त्यांची आई बाजारात जेव्हा दुकानात जायची तेव्हा लांबूनच उभी राहून लांबूनच कपडा निवडत असते. यांची इतकी त्यांना जो शोषण आहे किंवा त्यांना कसला दुजाभाव आहे याचा अनुभव त्यावेळेस येत होता. पाणी पियायचं म्हटलं तरी त्यांना हाताची ओंजळी करूनच पाणी प्यावं लागत असे. कोणीतरी वरून पाणी द्यावं आणि प्यावं अशी अवस्था त्यावेळी हा अनुभव बाबासाहेब आंबेडकर घेतच होते. एक दिवसचा असा प्रसंग होता की तेव्हा हिंदूंच्या पानपट्यावर पाणी पिताना जेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांना पकडलं त्यावेळी त्यांना इतकी मारहाण करण्यात आली हिंदूकडून की एखादा गोरालाही इतकं मारत नसावं, इतकं बेदम मारहाण त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना झालेली होती. या समाजाचा इतका तिरस्कार करणारे न्हाव्याला सुद्धा त्यांची केस कापणं हे विटाळच वाटे. म्हणून त्यांची जी बहीण होती ती त्यांना ओठ्यावर बसवून त्यांची केस काप किंवा त्यांची डोई ते त्यावेळी करत होते. बाल असणाऱ्या भीमाला त्यावेळी आपल्या धर्मामध्ये म्हणजे हिंदू धर्मात राहून आपली जी विटंबना होते आणि त्या धर्माबद्दल साहजिकच त्यांना तिरस्कार बालपणातच वाटू लागणं सुरुवात झाली होती. अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणावर रुजलेली ही तिरस्काराची भावना तशी दिवसेंदिवस ही आणखी गडद आणि दिवसेंदिवस वाढतच जात होती. बाबासाहेब आंबेडकरांचे लहानपणीचे कटू अनुभव पावलोपावली जिथे समाजाकडून अवहेलना आणि विटंबना दाहक चटके बाबासाहेब आंबेडकरांना लागले ते हिंदूंच्या माणुसकी शून्य वागण्यामुळे अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजाला इतकं शतकोनी शतकं त्यांना मिळणारा हा त्रास मनस्ताप हाल अपेष्टा सहन करावे लागत होते याचे भयंकर उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर बालपणातच उभे राहिले होते. शालेय जीवनामध्ये फक्त पेंडसे आणि आंबेडकर असे दोन ब्राह्मण शिक्षण देणारे शिक्षक जर सोडले हे दोनच शिक्षक असे होते की ते बाबासाहेब आंबेडकर यांना शालेय जीवनामध्ये खूपच प्रेम करत होते. त्यामुळे याचा अनुभव वेगळा अनुभव बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयुष्यामध्ये घेतच होते. आंबेडकर जे शिक्षक होते त्यांच्याबद्दल त्यांच्या आयुष्यामध्ये एक अविस्मरणीय गोष्ट जी आजही देखील ती वास्तवदर्शी आहे ती म्हणजे आंबेडकर गुरुजींनी आपले आडनाव बाबासाहेब आंबेडकर यांना दिले होते. भीमाचे आडनाव हे आंबावडेकर हे एक वेगळे त्यांना वाटत असल्यामुळे त्यांनी आंबेडकर हे सुटसुटीत नाव त्यांनाच द्यावे आणि त्यांचा तो लाडका विद्यार्थीसुद्धा होता. असे बाबासाहेब आंबेडकर गुरुजी यांना त्यांच्या गुरुजींनी दिलेली ही भेटच आयुष्यभर महत्त्वाची ठरली होती. आंबेडकर हे नाव त्यावेळी आंबेडकर गुरुजींनी त्यांच्या शाळेच्या दप्तरामध्येच त्यांची नोंद करून त्यांचा बदल करून घडवूनच आणला होता आणि तो ऐतिहासिक क्षणही ठरला होता. सुभेदारांचा साताऱ्यातील नोकरीचा काळ जेव्हा संपला तेव्हा त्यांनी आपलं कुटुंब पुन्हा मुंबईला आणलं. मुंबईतील परळ विभागामध्ये डबक चाळीमध्ये त्यांचा वास्तव्यावर स्थिरावलं. पुढे बाबासाहेब आंबेडकर प्रथम काही दिवस मराठा माध्यमिक शाळेमध्ये जाऊन आपलं शिक्षण सुरू केलं. महाराष्ट्रातील रानडे, टिळक, सावरकर यांची उदाहरणे महाराष्ट्रामध्ये अजरामर आहेत. परंतु आपण विचार केलं तर बाबासाहेब आंबेडकर आणि हे महान पुरुष यांच्यामध्ये थोडासा असा फरक दिसतो की हे ब्राह्मण समाजामध्ये असत होते आणि बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजामध्ये लढा देऊन आपला उगम करणारे दिसत होते. अशा महापुरुषांच्या समाजातील परिस्थिती आणि परंपरेमध्ये आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिस्थिती आणि परंपरेमध्ये खूप काही अंतर जाणून आणि सांगत होता. अंतर हा सांगूनच जात होता. रानडे, टिळक, सावरकर यासारखे महान पुरुष हे विद्येच्या सागरामध्ये आणि परंपरेत पाय ठेवूनच त्यांच्या कुटुंबामध्येही तसा हातभारच होता त्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांचं विचारधारा ही एक वेगळीच पर्वणीच होती. पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत जर म्हणाल तर कनिष्ठातील कनिष्ठ दर्जा त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये मिळाला. खडतर प्रवास शिक्षणासाठी देणं लढा हा काय असतो फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवालाहीच माहीत असेल. ही गोष्ट भयंकर इतकी त्यांनी त्रासदायक होती. त्यातून त्यांनी उभारलेलं आपलं ज्ञानाचा विश्वकोश हा इतकं प्रचंड सूर्यप्रकाश देणारा ठरला
आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या समाजातील लोकांना हा पुढे प्रकाश देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. पुढे 1907 साली बाबासाहेब आंबेडकर हे मॅट्रिकची परीक्षा पास झालेले आपल्याला दिसून येते. त्यांच्या वडिलांना झालेला आनंद हा गगनात मावेना अशा प्रकारचा एक यशाचा टप्पा त्यांनी यशस्वीरित्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या मदतीनं पार केलं. हे सुभेदारांच्या नशिबी आलं होतं. बाबासाहेब आंबेडकर यांना मॅट्रिकमध्ये मिळालेलं 750 पैकी त्यांना 282 हे इतकं गुण मिळाले होते. पण हे गुण इतकं अलौकिक आणि विद्यार्थी दशकेतील चळवळीतले जे मानले जाते. विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या यशाच्या बाबतीत म्हणाल तर बाबासाहेब आंबेडकर यांना एक महार समाजाच्या मुलानं घेतलेलं शिक्षण आणि त्यांनी केलेली यशस्वी मॅट्रिकची परीक्षा ही एक पर्वणी आणि ह्या समाजाला मिळालेलं एक अद्भुत दर्शनच झालं होतं की इतकं हाल अपेष्टा करूनसुद्धा एक महाराचा मुलगा हा मॅट्रिक परीक्षा पास होणं ही गोष्ट त्यावेळी दुर्मिळच मानली जायची. मॅट्रिकच्या परीक्षा पास झाल्याच्या नंतर काही दिवसातच मॅट्रिकची परीक्षा पास झाल्याच्या नंतर काही दिवसातच बाबासाहेब आंबेडकर यांचं लग्न ठरवणं त्यांच्या वडिलांनी ठरवले होतं. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांचं वय 17 वर्षाचं होतं आणि मुलीचं वय 9 वर्ष होतं. त्या मुलीचं नाव रमाबाई असं तिच्या सासरकडचं नाव ठेवण्यात आलं होतं. रमाबाई यांच्या वडिलांचं नाव भिकू धुत्रे असे दाभोळजवळील वणन गावचा त्यांचा वास्तव्य होता. त्यांना आईवडील हे नव्हतेच. त्यांचं पालनपोषण त्यांच्या भावंडांनी आणि चुलत्यांनी आणि मामांनीच केलेलं दिसण्यात येतं. बाबासाहेब आंबेडकर यांची इंटर आर्ट्सची परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत सुभेदार रामजी सकपाळ हे कसंबसं त्यांचा शिक्षणाचा भार सोसत होते. कारण की त्यांना पुढच्या शिक्षणासाठी त्यांना लागणारा पैसा हा त्यांच्याकडे नव्हता आणि त्यासाठी त्यांच्यासाठी असलेला हा पुढचा प्रवास खूप खडतर होता. सुभेदारांना बाबासाहेब आंबेडकर यांचं पुढील शिक्षण कसं घ्यावं हा प्रश्न पडला होता आणि तो कसा पार करावा ह्या काळजीनं त्रस्त होता. अशावेळी केलुस्कर सरांनी नारायण चंदावरकर यांची मध्यस्थीने बडोद्याचे नरेश यांना मुंबई जाऊन त्यांची भेट घेतली आणि अस्पृश्यांना उत्तेजनार्थ आपण सहकार्य देऊ अशी जी घोषणा त्यावेळी केली होती, बडोद्याच्या नरेशांनी केली होती, याची आठवण देऊनच केलुस्कर सरांनी भीमरावांना त्यांच्यासमोर उभे केले आणि काही प्रश्न महाराजांनी त्यांना केले आणि त्यांची समाधानकारक उत्तरं जेव्हा मिळाली तेव्हा त्यांना मासिक 25 रुपये शिष्यवृत्ती देण्यात बडोद्याचे महाराजांनी मान्य केले. आणि अशा प्रकारे 1912 बाबासाहेब आंबेडकर यांनी BA या परीक्षेमध्ये यशस्वी योगदान आपले दिलेले दिसते. पदवीधर झाल्याच्या नंतर बडोदे संस्थानात भीमरावांनी वडिलांच्या इच्छेविरुद्ध नोकरी धरली होती. बरोड्याचे सरकारच्या सैन्यात भीमरावांची लेफ्टनंट म्हणून नेमणूक झाली होती. भीमरावांनी मुंबईत राहावे, काही झाले तरी बडोद्यात जाऊ नये अशी त्यांच्या वडिलांची ही आशा होती. बडोद्यातील वातावरण त्यांच्या मुलाला मानवणार नाहीत आणि त्यांना त्यातून खूप त्रास होईल ह्याच काळजीनं सुभेदार खूप चिंतितच दिसले आपल्याला. पण पुढे जाऊन असे पाहता की बाबासाहेब आंबेडकर बडोद्यात जाऊन 15 दिवस होत नाही की त्यांच्या वडिलांची अवस्था अत्यंत खराब होते, खूप आजारग्रस्त होते आणि भीमरावांना अचानक तार येऊन मिळते की त्यांच्या वडिलांची तब्येत ठीक नाही आणि बाबासाहेब आंबेडकर तातडीनं मुंबईला येण्यास सुरुवात करतात. मुंबईला येण्याची तयारी करतात. मुंबईला आल्याच्या नंतर त्यांना असे दिसते की त्यांची वडील मृत्यूशय्येवर पडलेले आहेत आणि त्यांच्या नातलग आणि शेजाऱ्यांनी त्यांच्या अथुरुंगापाशी चिंताग्रस्त स्थितीत बसलेले होते. हे दृश्य बाबासाहेबांच्या मनाला चटका लावून जाणारेच होते. अशा अवस्थेत आपल्या लाडक्या मुलाला अंगावरून प्रेमानं आपला थरथरता हात फिरवला सुभेदारांनी आणि आपल्या जीवनातील आशेच्या एकमेव निधनाला त्यांनी नीट डोळे भरून पाणावलेले डोळ्यातून शेवटचा त्यांनी निरोप घेतला. सुभेदारांनी आपल्या जीवनातील अखंड असे संकटे आणि मोह यांना तोंड देता देता आपला कणखरपणा, आपली चिकाटी आणि आपला समाजासाठी असलेले दायित्व याची असलेली गुण बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत सुभेदारांनी हमखास पोचवलीच होती आणि मुलांच्या समकालीन क्वचित दिसणाऱ्या दिव्य धार्मिकतेची त्यांची जीवन तेजाळून त्या मानधन पुरुषानं या जगाचा शेवट निरोप घेताना आपल्याला दिसतो. अशा प्रकारे सुभेदार यांचं
जाणं हे बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी होणारा एक आधारच तुटला होता. अशा प्रकारे त्यांची अवस्था पुढे काय झाली हे आपण पुढे त्यांचा प्रवास कसा झाला हे आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत. तर आजच्या भागामध्ये फक्त एवढंच. भेटूया पुढच्या भागात.